तर कित्येक वेळा मॅनेजमेंटमध्ये सुद्धा प्रत्येक ह्याच्यामध्ये शास्त्रामध्ये किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये एक आपलं जार्गन तयार होत असतं. मॅनेजमेंटमध्ये सुद्धा जार्गन आहे, म्हणजे KPMG मॅकेन्झी वगैरे म्हणजे बरीच जार्गन. तर मला मॅनेजमेंटची प्रिन्सिपल सोप्या भाषेत सांगायची होती. पण त्याचबरोबर मी काय केलं की 40 एक कंपन्या निवडल्या की ज्या फिनिक्स सारख्या धुळीतनं एकदम उंचीवर गेलेल्या आहेत. त्या यशोगाथा मला मांडायच्या होत्या. त्या मॅनेजमेंटची प्रिन्सिपल्स आणि यशोगाथा असं एकत्र करून बोलून झालेलं आहे. त्यामुळे ते लोकांना भयंकर ते मोटिवेशन मिळाल्यासारखं वाटतं आणि त्याचबरोबर त्या मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल्स पण ते शिकत जातात. ते फार गाजलं पुस्तक. आणि एक कारण म्हणजे तुम्ही खूप सोप्या भाषेत सगळं समजावून सांगितलं. असं म्हणतात की इट इज मोस्ट डिफिकल्ट थिंग टू टेल इन अ सिम्पल लँग्वेज. आता तुमच्या पुस्तकांमध्ये काही पुस्तकं आहेत, सहलेखक आहेत, सहलेखिका आहेत, तर तुमची शैली वेगळी असेल, त्यांचा अप्रोच वेगळा राहील. तर मला कुतूहल असं वाटतं की म्हणजे काय फायदे काय होतात हे सहलेखनाचे, आणि बंधनही काही मर्यादाही बरोबर काहीतरी अप्रोच मध्ये, तर त्याविषयी सांगाल? तर मला असं वाटतं काय झालं, माझे जे सहलेखक आहेत सध्या नीलांबरी जोशी आणि दीपा देशमुख म्हणजे सहलेखक आहेत, त्या माझ्याबरोबर काम करत होत्या. म्हणजे मी त्या दोघी पुण्याला, मी मुंबईला. पण मी कित्येक माझं अगदी टायपिंग पासून दीपा देशमुख काम करायची बरं का. इव्हन नीलांबरी जोशी मला मदत करायची बरीच, टायपिंग पासून ते काही आर्टिकलमधलं काही ॲड करायचं असेल किंवा काही 2-3 आर्टिकल वाचून ह्याच्यात काही आणखी वेगळी काही आहे का थेअरी किंवा इन्फॉर्मेशन किंवा नॉलेज, ते वाचून मला सांग. तर त्याच्यात पहिल्यांदा मदत म्हणजे अनेक वर्ष त्यांनी केली होती. त्यांना सगळ्यांना माझी स्टाईल माहीत होती. अतुल काते पण माझा एक सहलेखक आहे, पण तो स्वतः उत्कृष्ट लेखक आहे. तो स्वतः कम्प्युटरमधलाही त्याची स्वतःची 20-30 पुस्तकं प्रकाशित झाली. पण या दोघींनी सुरुवात केली आणि मुख्य म्हणजे त्यांना पाहिजे शैली लेखनाची अत्यंत उत्तम होती. दोघींची ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे. दोघींचं म्हणजे विचार श्रम घेण्याची तयारी खूप आहे. आणि मग माझ्या स्टाईलप्रमाणे ॲडजस्ट करून त्यांनी लिहायला सुरुवात केली. मला स्पॉन्डिलायटिस झाल्यामुळे मला लक्षात आलं की मला 100 पुस्तकं वाचून ते मान वाकवून बसून लिहिणं मला अवघड वाटायला लागलं. म्हणून निदान 50% जरी आपण काम सोपवलं की तू एवढं कर मी एवढं करतो, तर आपल्याला सोपं जाईल. माझे सगळे विषय कॉम्प्रिहेन्सिव्ह असतात आणि पुस्तकही मोठी असतात, 500-700 पानं. नाही तर त्याच्यात कॉम्प्रोमाइज करून 100-200ची पानं काढली तर मला अजूनही काढता येईल. म्हणून तसं फार जमत नाही. मला त्या विषयाची पूर्ण मांडणी करून एक बर्ड्स आय व्ह्यू द्यायला फार आवडतं. सोप्या भाषेत ते नॉलेज द्यावं आणि मला करताना आनंद झाला, तुला पण येईल असं त्यात हेतू असतो. मला ती विल ड्युरंटचा स्टोरी ऑफ फिलॉसॉफी अगदी फिलॉसॉफीवर लिहिणार आहे आता. ड्युरंटचं उत्तमच आहे. नवीन काय लिहिणार आहे तुम्ही अजून? नवीन विषय कोण होता तुम्हाला? आता फिलॉसॉफी आहे, मनोविकार आहे, एक सिम्फनी म्हणून पाश्चिमात्य संगीतावर आहे. म्हणजे बाग, बिथोवन, मोझार्ट, चॅकोस्की, वॅगनर आणि मग बीटल्स पासून ते मायकेल जॅक्सन पण ते सिम्फनी. लाईमलाईट आता 2-2.5 महिन्यातच बाहेर येते. त्यात मार्लिन ब्रँडो आणि मर्लिन मनरो, चार्ली चॅपलिन, हिचकॉक, स्पीलबर्ग, बर्गमन आणि कुरुसोवा आणि आयझनस्टाईन असे अनेक लोकांवरती आहे. नंतर मनोविकार आहे. नंतर बुक्स दॅट चेंज द वर्ल्ड. बरं. आणि आयडियाज दॅट चेंज द वर्ल्ड. त्याच्यावर 500-500 पानी 2 पुस्तकं घेतली वर्षभरात. ती फार महत्त्वाची. म्हणजे भगवद्गीता, कुराण, बायबल, ओरिजिन ऑफ स्पीचीज, दास कॅपिटल, ज्या पुस्तकाने जग बदललं आणि तसंच ज्या आयडियाजनी जग बदललं, त्यात ग्रॅव्हिटी, सोशलिझम, फ्री ट्रेड, बरं का, कॅओस, ज्या कल्पनांनी जग बदललं. अशा आता एवढं सगळं लिहायचं म्हणजे यू हॅव टू रिअली रीड थाउजंड्स ऑफ बुक्स, डायजेस्ट देम, टेस्ट देम. हे सगळं कसं करता? तुमची जीवन पद्धती कशी आहे? जीवन पद्धती वाचतो कसं हे सांगतो मला. लोकांना वाटतं कसं करतो हे. किती हजार पुस्तकं वाचली? माझ्याकडे 4000 पुस्तकं नाही, सगळे नाहीत, पण सगळे वाचलेले नाहीत. मी ते असं सांगणं खोटंच होईल. मला काय 4000 पैकी मी साधारण 500-1000 वाचले असतील. पण मला उरलेली पुस्तकं मी का जमा केलेली आहे? मी ती पुस्तकं व्हर्टिकली सगळी वाचलेली आहेत. व्हर्टिकली असं महत्वाचं आहे. म्हणजे मी ती पुस्तकं प्रत्येक पान असं चाळून मला त्यात काय कुठे काय आहे बरं का, प्रत्येक पान असं प्रत्येक पॅराग्राफवरनं जाऊन प्रत्येक चॅप्टरवरनं ह्याच्यात काय आहे आणि आपल्याला कुठल्या पुस्तकात ह्यातलं काय उपयोग पडणार हे मला माहीत असतं. त्यामुळे जेव्हा ते पुस्तक लिहायचं असतं एखादं मनात, तर सायकॉलॉजीच्या अनुषंगाने जी 50-70 पुस्तकं बाहेर येतात आणि त्यातनं मग अमेरिकेतलं बरेच मागवतो, ब्रिटिश काउन्सिलमधनं घेतो, असं सगळं 100 पुस्तकं होतं. आता मला त्या प्रत्येक पुस्तकानं काय घ्यायचं ह्याच्यावर माझा विचार ऑलरेडी झालेला असतो. त्यामुळे मला पूर्ण पुस्तक वाचावं लागत नाही. त्यातलं तेवढेच चॅप्टर किंवा तेवढेच पॅराग्राफ वाचावं लागतं. पण म्हणजे साधारण 100 पुस्तकापैकी 20-30 पुस्तकं पूर्णपणे वाचणं, बाकीची जी आहेत त्यातली निम्मी वाचणं आणि काही जी आहेत त्यातली फक्त तेवढे चॅप्टर्स किंवा पानं वाचणं,
लोकांना वाटतं काय गोडबोल केवढं वाचलंय, 100 पुस्तकं पूर्ण वाचून लिहिलेलं, तसं काही नसतं. अवघड आहे. पण 15-20 पुस्तकं 20-30 पुस्तकं नीट वाचून त्याच्यावर माझं पुस्तक आधारित असतं 80%. उरलेले जे असते उरलेल्या पुस्तकातनं चॅप्टर्स, काही पॅराग्राफ इकडनं तिकडनं. आणि माझा उद्देश त्यातनं ज्ञान हे सोप्या भाषेत पसरवणं हा आहे. मराठीतनं मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे, त्यात आपला 0.5% तरी कॉन्ट्रीब्युशन असावं, ही माझं आयुष्यातलं ध्येय आहे सध्या. तुम्ही आज एका कार्यक्रमात होतो तुमच्यासोबत, हे स्पेशल चिल्ड्रनच्या ह्याच्यात, तिथे एक तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही इंग्लिशकडे का नाही वळला? कारण तुम्ही पाश्चात्य जगाचा खूप परिचय आम्हाला मराठी भाषिकांना अप्रतिम करून दिला, पण एक भारताला जे प्रेझेंट करणं आहे, भारताविषयी जे समज गैरसमज आहे बाहेर, आणि तुम्हाला इंग्लिशमध्ये मास्टरी आहे, तर तुम्ही ते जर काम केलं असतं किंवा त्या अनुवादांच्या माध्यमातून तुमच्या पुस्तकांच्या, तर एक जसं तुम्ही आता गणितावर पुस्तक लिहिलंय, पाश्चात्य गणिती आम्हाला येतील, पण आपलेही अनेक म्हणजे आपण म्हणतो आहे, पण इंग्लिशमध्ये जर ती बाहेर गेली तर त्या दृष्टीने अनुवादाचा किंवा ओरिजिनल रायटिंग इन इंग्लिश कुठल्या तरी भाषेत असा नाही प्रयोग. बरोबर. तर आता पहिली गोष्ट, माझं इंग्लिश मास्टरी वगैरे नाही आहे. बरं फ्लुएंटली मी प्रेझेंटेशन देऊ शकतो, बोलू शकतो. मास्टरी असं अजून म्हणता येणार नाही, पण बऱ्यापैकी चांगलं आहे, मी स्वतःही करू शकतो. पण माझं काय होतं, इंटलेक्च्युअली एक पुस्तक लिहिलं की मला दुसऱ्या ह्याच्यात माझं मन गेलेलं असतं. ते शोधणं, ते लिहिणं, ह्यात मला जास्त हेच आता पण इंग्रजीत करणं, ह्याच्यात मला चॅलेंज वाटत नाही. हा माझा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ती मागे राहतात. पण आता हळूहळू ट्रान्सलेशन होत आहेत, हिंदीत पण होत आहेत, त्याचे ऑडिओ पुस्तक पण निघत आहेत, पण त्याला वेळ लागेल. हे केलं पाहिजे ह्याची मला जाणीव आहे. पण मला असं वाटतं की भारताच्या विषयी मला एक म्हणजे या पुस्तकाचं ट्रान्सलेशन तर मला करायचंच आहे, पण भारताच्या विषयी सुद्धा मला एक अनर्थ नावाचं पुस्तक माझं येत आहे 1.5 वर्षात. ते इंडियन इकॉनॉमीच्या विषयी, अर्थात ते पुस्तक इकॉनॉमिक थिअरीच्या विषयी होतं. अनर्थ हे भारतात सध्याची की डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, ती डेव्हलपमेंट मी मानत नाही. नुसते मॉल्स, नुसतं चमको, तळागाळातल्या लोकांपर्यंत जेव्हा सगळं ही डेव्हलपमेंट पोहोचेल तेव्हाच मी डेव्हलपमेंट त्याला म्हणेन. आणि माझं कुठलंही सरकार असो, हे काय माझ्या मागचं काय, एखादा हा अजेंडाच मला पूर्ण न्यू लिबरल अजेंडा मला पूर्णपणे मान्य नाही आहे. आणि त्याच्यावरती मी पुस्तक आता माझं 300-400 पानी येईल 1.5 वर्षात. एक शेकडो वर्षांचा इतिहासाचं अवलोकन तुम्ही करून, मग ते शिल्पकला असू द्या, साहित्य असू द्या, सायन्स असू द्या, आज जगात किंवा भारतात काय घडतंय? नवीन साहित्य, नवीन शिल्पकला, नवीन विज्ञान, नवीन अर्थान्य विषय, तर आज तुम्ही अशी कुठली नावं घ्याल आणि काय घडतंय असं तुम्हाला? नाही, मला असं वाटतं सध्या अर्थशास्त्रामध्ये म्हणाल तर न्यू लिबरल थिअरीने धुमाकूळ घातलेला आहे. म्हणजे 1980 सालापासून अमेरिकेत आणि 1991 सालानंतर भारतामध्ये, की हे जे सगळं प्रायव्हेटाईज करा, सरकारी काहीच नको, आणि हेल्थकेअर, एज्युकेशन आणि एकंदर अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष. म्हणजे साधं सांगतो की जगभर अनेक तज्ज्ञ म्हणतात की हेल्थकेअरवर आपण 6%, 5% खर्च करायला पाहिजे सरकारने. WHO रिपोर्ट आहे, तर आपण 0.9 to 1% करतो सहज म्हणून. मग सरकारी हॉस्पिटलमध्ये पेशंटची अवस्था आपण बघतो, इक्विपमेंट नाही, तर फरशीवर झोपलेले पेशंट. तर हे जे चित्र आहे किंवा एज्युकेशनमध्ये 6% GDPच्या करायला पाहिजे, ते आपण 3% करतो किंवा 2.8% करतो. ते दुर्लक्ष होत आहे ते या ह्याच्यामध्ये. अर्थव्यवस्थेमध्ये आता जे सो कॉल्ड अर्थतज्ञ जे म्हणतात ते सगळे न्यू लिबरल अर्थतज्ञ पुढे येतात. मीडिया त्यांनाच पुढे आणते. मी ते मला मान्य नाही. तर हा व्ह्यू पॉईंट मला पुन्हा आणायचा आहे. तुम्ही साहित्यात म्हणाल तर साहित्यामध्ये तयार होत आहे, पण मला खंत किंवा खेद असा आहे की आजकाल चांगल्या कादंबऱ्या, चांगल्या कविता फार पुढे येत नाही. प्रकाशक पब्लिशर्स करायला फार तयार होत नाही. म्हणजे लेखक आहेत पण प्रकाशन होत नाही असं. खूपच लेखक फेसबुकवर किंवा ब्लॉगवरती कविता लिहितात, कारण कवितेची पुस्तकं खपत नाहीत. मला असं वाटतं आपल्याला ना सध्या त्या ग्लोबलायझेशन नंतर सारखं सायन्स, टेक्नॉलॉजी किंवा व्यक्तिमत्व विकास, स्वयंपाक कसा कराल, म्हणजे श्रीमंत कसे व्हाल, गुंतवणूक कशी कराल, झटपट मॅनेजर, झटपट मित्र, झटपट CEO, ह्या असलीच पुस्तकं सगळी प्रचंड भरलेली आहेत. खोलवर जाणारं साहित्य, आणि ते इतकं महत्वाचं आहे माझ्या मते, त्याच्याकडे लक्षच नाही आहे कोणाचं. आणि ते प्रकाशक बघा ना, किती कादंबऱ्या आणि कविता संग्रह अलीकडे प्रकाशित होतात, मुळीच नाही. 30-40 वर्षापूर्वी मी पाडगावकर, कर्दीकर, बोरकर, अनिल अनेक लोकांची व्हायची. आता असे अनेक कवी किंवा कवयित्री नाही असं मुळीच नाही, पण पुस्तकच खूप कमी निघतात त्यांची. चित्रकलेच्या क्षेत्रात काय घडतं? चित्रकलेच्या क्षेत्रात सुद्धा मला वाटतं काहीतरी नवीन ओरिजिनल, म्हणजे आपल्याकडे हे जे सगळे इझम्स आहेत ना, क्युबिझम, मॉडर्न आर्ट, हे पाश्चिमात्य ह्याच्यात ना आपण त्याची कॉपी करायला लागलो किंवा त्याच्यावरनं प्रेरणा घेतली म्हणा, चांगला शब्द वापरायचं झालं. पण नवीन काहीतरी आपण केलंय असं मला फार आढळत नाही. याचा अर्थ चांगले चित्रकार नाहीत असं माझं मुळीच म्हणणं नाही.
काही अत्यंत उत्कृष्ट चित्रकार आहेत. म्हणजे सुधीर पटवर्धनसारखा एक आहे किंवा इतर अनेक चित्रकार आहेत. पण त्यामध्ये वेगळा काहीतरी इझमच निर्माण करायला पाहिजे असं नाही आहे. पण पुन्हा ते एकाच तऱ्हेची चित्र मॉडर्न आर्टच्या नावाखाली काढणं असं मला ते संगीताच्या क्षितिजावर तुम्हाला कोण साथ घालतं? नवीन नवीन विचारतोय मी नाव. संगीताचं म्हणजे जयतीर्थ आहे, अनेक मला आवडणारे अश्विनी आरती वगैरे ही सगळी आहेतच मंडळी. आणि मला स्वतःला अजूनही जुनी जी मंडळी ती खूप आवडतात. मला अजूनही कुमार गंधर्व, भीमसेन, जसराज, किशोरी, रविशंकर, अली अकबर, विलायत अजूनही त्यात. आता अलीकडे रशीद चांगला आहे. बरं. एक प्रॅक्टिकल प्रश्न, तुम्हाला व्यवस्थापनाचाही अनुभव ऐकू येते. आपलं जे राजकीय क्षेत्र आहे त्यात कितपत व्यवस्थापनाची जाण असणारे राजकारणी आहेत की नाही? नाही, मला फार कमी वाटतात की व्यवस्थापनाची जाणीव असणारे राजकारणी खूप म्हणजे देशाचं व्यवस्थापन करता येईल असं देशाच्या तत्वांचा काही उपयोग नाही. करता येईल का? पण मला असं वाटतं देशाच्या व्यवस्थापनापेक्षा आयडिओलॉजीचा प्रश्न येतो की आपण कशा तऱ्हेची इकॉनॉमी तळागाळातल्या लोकांकरता चांगली आहे हा प्रश्न आहे. आणि तिथे माझं दोन्ही पार्टीशी थोडं भांडण आहे. म्हणजे तिथे लक्ष दिलं पाहिजे, त्याच्यामुळे आपण फक्त कॉर्पोरेट सेक्टरकडे लक्ष देतो असा माझा एक आरोप आहे. पण व्यवस्थापनच फक्त म्हणाल आयडिओलॉजी सोडून तर मला उलटं वाटतं मोदी अतिशय त्यांचं टाइम मॅनेजमेंट आणि त्यांचं वक्तृत्व आणि त्यांचं खूप चांगलं आहे बरं का. म्हणजे त्याबाबतीत मी त्यांचं खूप कौतुक करेन. पण त्यांची आयडिओलॉजी म्हणजे त्यांचं पुन्हा इकॉनॉमिक आयडिओलॉजी मला मान्य आहे हा वेगळा प्रश्न. आजच्या टाइमला सुसंगत मी जर तुम्हाला म्हटलं की टेल मी वन बुक युथ मस्ट रीड, टेल मी वन म्युझिशियन ऑर अ सॉन्ग युथ मस्ट लिसन, और वन पेंटिंग दे मस्ट वॉच, तर तुमच्या लिस्टमध्ये कुठली नावं राहते? माझ्या मते पेंटिंग जर का तुम्ही म्हणाल तर मला पुन्हा मगाशी म्हटलं तर सुधीर पटवर्धन अलीकडला आहे तो. नंतर संगीतकार तुम्ही जर का म्हणाल तुम्ही हिंदी सिनेमात तर खूपच आहे. मी मदन मोहनचं नाव घेईन किंवा इकडे कुमार गंधर्वांचं किशोर रामणकरचं नाव घेईन. आणि तिसरं काय म्हणाला तुम्ही? कुठलंही मे बी मॅथमॅटिशियन कोणाच्या जवळ? मॅथमॅटिशियन अलीकडे बरेच आहेत. म्हणजे कुलकर्णी आहेत, पुण्याला ते असतात रामानुजन संस्थेमध्ये. श्रीकृष्ण दाणी आहेत, घोरपडे आहेत बॉम्बे IITचे. हे मोठे गणितज्ञ आहेत. अच्युतजी, तुम्ही गोव्याला आलात अर्पण व्याख्यानमालेच्या निमित्ताने. गोवा तुमच्या प्रेमात पडलाय. शेवटचा प्रश्न, गोव्याला तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? तुम्ही आता एअरपोर्टला जाता. मला गोवा प्रचंड आवडतं. एक तर मी बऱ्याच वेळ येऊन गेलेलो आहे. मला इथे फार टुकदार युरोपच्या शहरांची आठवण होते. इथले लोक खूप प्रेमळ आहेत. म्हणजे याचा अर्थ मी असं जनरलाइज स्टेटमेंट करत नाही इथे वादावधी असेल, हेवे दावे असतील, पण त्यातलं कमी मला वाटतात. जास्त मैत्री आणि मित्रत्वाचं मला वातावरण इथे जास्त वाटतं. मला एक कौतुक करावं असं वाटतं गोवा सरकारचं की मतिमंद किंवा ऑटिस्टिक मुलांकरता अशा तऱ्हेची हे म्हणजे सुविधा उपलब्ध करून देणं ही क्रांतिकारक गोष्ट आहे. म्हणजे मला माहीतच नव्हतं की 25,000 शाळेत, मी आत्ताच्या शाळेत जाऊन आलो संजय स्कूलमध्ये 450 मुलं का काहीतरी तिथे. आणि पूर्ण सरकार एवढ्या बसेस त्या ने आण करण्याकरता त्याच्या शिक्षकांचे पगार आणि मोठमोठ्या खोल्या त्यात शिक्षक बसलेत आणि मुलं शिकतायत. काय दृश्य आहे. इथे आम्हाला एक शाळा काढायला महाराष्ट्रात केवढा प्रचंड त्रास होतो. हे गोवा सरकारने अतिशय उत्कृष्ट काम केलं असं मला वाटतं. एकंदरीत छान समुद्र, सुंदर झाडी, मला गोवा खूप आवडतं. गोव्याच्या लोकांना मी आणखीन काय संदेश देणार, खूप चांगल्या तऱ्हेने. एकच मला असं वाटतं की मराठी किंवा इव्हन इंग्रजी म्हणा, वाचनाची संस्कृती वाढवली पाहिजे. हे मी गोव्यालाच नाही महाराष्ट्राला पण सांगेन. एकंदर आपण फार ती संस्कृती कमी होत चाललेली आहे. आपण खूपच फेसबुक आणि मोबाईल आणि म्हणजे संबंध त्याच्या मागे खूप लागलेलो. ते त्याचे फायदेही आहेत, म्हणजे फेसबुकचे नाही असं म्हणत नाही. पण पुन्हा वाचन आणि याच्याकडे वळणं, चांगल्या विषयावरती चर्चा घडवणं हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. थँक्यू सो मच. वेलकम. आंबेडकरांची आठवण झाली, वाचाल तर वाचाल हे ज्यांनी सांगितलं होतं. कधीतरी गोव्यात या आणि गोव्यात राहून सुंदर अशी पुस्तकं लिहा. थँक्यू. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू.